हे गाईज काल इथं स्टे केलतो आणि आज आता उठलोय परत. मालक बघा, मालकाने तब्येत बिघडल्या. दुपारी मम्मीला लावून देते ती मागणी 3 वाजता नाही लावून देत. थांब मम्मीला फोन करतो. अगं शाळेत जा की. लेट झालं ते न्यायचा आजचे दिवस. नाही रोज तशी करते मग. काय बरं तर हे गाईज सोनीतने गेलतो कॉलेजला आणि कॉलेजमधून चाललो होतं घराकडं. आलो बघा घरापाशी येऊन हातपाय तोंड धुवून थोडंसं जेवण केलं आणि पुन्हा काकांची हाक आली आपल्याला कुट्टी करायची म्हणून. पूर्ण प्लॉट सगळा चकोट गेलाय, चकोट काहीच ठेवलं नाहीत. एका दिवसात सगळं संपवलं सगळं. आणि मक्याचं तर काही ढिगच लावलं तिथं. हे बघा, माझ्या मते आज दिवसभर फक्त तोडल्यात तिने आणि बॅग काय भरली नाहीत. बॅगा जेवढ्या आपण भरून गेलो तेवढ्याच बॅग आहेत. काल नुसतं तोडल्यात बघा. ही किती अंड्या ट्रॉली भरलेली आहे. इथं लावल्यात, इथं ढीग केल्यात. हे नुसतं कुट्टी करायचं. हो, हे फक्त कुट्टी करायचं राहिले. पूर्ण प्लॉट मोकळा आहे. आता प्लॉट मोकळा झालाय म्हटल्यावर काम चालू करतो माझं. आपल्याला ते फन जोडून आणतो शुभमकडनं आणि पूर्ण प्लॉट सगळा पाक असं फनानं फनवून टाकतो. बाकी व्ह्यू बघा कसं दिसायला आहे मित्रांनो. तसं माझ्या गैरहजेरीत आज, काल आणि परवा दिवशी 3 दिवसात खतं पण आल्यात आपल्याला. शेणखत डायरेक्ट ट्रकात नाही आल्यात. ट्रका पूर्ण भरून आणून होता लागल्यात. ते पूर्ण बागासाठी तिकडं SS साठी, RK साठी, सुपरसाठी, ह्या 3 बागांसाठी तिकडं आणायचं आहेत. आणि बाकी ह्या तिकडं वर 4 दोरीला असं सगळं मिळून नियोजन करायचं आहे. खतं तरी येऊन पडायला लागल्यात पण मी बघायलाच गेलो ना अजून खतं कसले आल्यात काय आल्यात. तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आजच्या दिवसात एवढं सगळंच करणार आहे त्यामुळे आजचा दिवस कसं तर घासून पुसून जाऊ दे. उद्या दिवसात काढतो कुट्टा. ट्रॅक्टरला एकदा फन जोडला रिरी करून हे करतो. आणि महादेव काकांचा एक कॉल आला तर त्यांच्या सऱ्या सोडायच्या आहेत. त्यांनी मक्का काय तर लावणार आहेत पण त्यांना सऱ्या सोडून द्यायच्या आहेत. त्या सऱ्या हे आणि पुन्हा मग रोटर मारायचं आपल्याला. जर जमलं तर नारायणगावांचं ट्रॅक्टर घेऊन आपल्याला रोटर, हे एक घरामागचा प्लॉट आणि 4 एकर जमीन आहे ती एक रोटर मारायची आहे. हे गाईज लाईटीची वाट बघितली पण लाईट काय आली नाही कुट्टी करायला. म्हणतात आता जेवढी कुट्टी केली तेवढी बॅग भरायला चालली 5 टनीची. काका महादेव काका आणि अर्जुन दादा इथं जागा सप्पे करायला लागल्यात 5 टनी बॅगेला. आणि मी चाललो होतो कुट्टी करायला. तर मित्रांनो ती गँग पण काढायला कुट्टा. तिने बॅग उभा केली बघा तिथं आणि मी पण इथं काढली कुट्टा. हे सगळा कुट्टा करून टाकतो सुट्टी देत नाही. आज रात्री एक बॅग भरणारच आहे 5 टनी. गँग आली बघा सगळी. अमोल काका, पंडू मामा, महादेव काका, अर्जुन दादा आणि मी सगळेजण मिळून बॅग भरणार आहे. तर हे गाईज वरून सगळी कुट्टी केल्या. मागं ह्या गँगनं पण सगळं संपवल्या. बॅग किती भरल्या बघा ती. तर हे गाईज वरनं पण बांधलीत बघा. आणि आता काम झाले ओके सगळी. आता चालू आहे जिकडं तिकडं. आता घरात जाऊन जेवण करणार, व्लॉग एडिटिंग करणार आणि झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.